याचं कारण असं आहे की पॅनल क्रमांक 2 यामध्ये शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर, गणेश कोट, हर्षाली थाईल आणि गोरख जाधव असे 4ही उमेदवार जे आहे या पॅनलमध्ये निवडून आले होते। दुर्योधन पाटील यांच्या आशीर्वादाने ते त्यावेळी निवडून आले होते आणि त्यामुळे हे पॅनल जे आहे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं पॅनल आहे आणि त्यामुळे जर युती झाली तर या पॅनलमध्ये बीजेपीला कुठलाही शिरकाव करता येणार नाही। कारण का रोलिंग नगरसेवक आमचे असल्यामुळे बीजेपीला तर 0 सीट भेटतील आणि कदाचित युती झाली नाही तर बीजेपी वाले सुद्धा या ठिकाणी निवडून लढू शकतात। पण आमचे हे सर्व वाघ जे आहेत हे त्यांना शिकार समजून त्यांना नेस्ताभूत करतील अशा पद्धतीची कार्यवाही विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम मध्ये सुरू झालेली आहे। विश्वनाथ भोईर सुद्धा मंगळवारपासून या पॅनलच्या मिटिंगा घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत। त्यामुळे या मंगळवारपासून संपूर्ण कल्याण पश्चिमच्या बैठका सुरू होणार असून आम्ही फक्त शिवसेना धनुष्यबाण या पद्धतीने चालत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी युतीचा आदेश दिला तर त्याचं पालन केलं जाईल, अन्यथा ही निवडणूक जी आहे शिवसेना सोबत लढवेल। बघा, निवडणुका जवळ आल्यानंतर अशा पद्धतीने ज्या लोकांना सीटा भेटत नाहीत असे लोक हे बेडूकुड्या मारायला तयारच असतात। अशा बेडकांच्या मागे असे पक्ष लागलेले असतात। त्यामुळे कुठल्या तरी प्रलोभन द्यायची, महापौर पद देणार, आमदार पद देणार, अशा प्रलोभने देऊन आपल्या माणसांना फोडायचं, असं घाणेरडं राजकारण युतीमध्ये होऊ नये असं आमचं पक्षाचं मत आहे। चव्हाण साहेबांनी त्याला स्थगित म्हणून चव्हाण साहेबांनी काल जे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची आणि चव्हाण साहेबांची जी स्टेजवर जी बैठक झाली या बैठकीमध्ये निर्णय झाला की अशा पद्धतीने एकमेकांचे पक्षातील पदाधिकारी असो हे घेऊन आहेत आणि त्याची फलनिश्चिती तुम्हाला लगेच दिसली की रवी चव्हाण साहेबांनी अभिजित तळवळे यांचे जे प्रवेश होता तो स्थगित केलाय आणि तो थांबवलेला आहे। म्हणजे युतीमधून या ठिकाणी काम करत आहोत। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे युवा नेते लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षाची लोक लवकरच शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि कालच एक मोठी बैठक त्या दृष्टिकोनातून खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून घडलेली आहे आणि त्याचा प्रवेश सुद्धा हे अधिवेशन हिवाळी संपल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी एक मोठा झटका युतीला नव्हे विरोधी पक्षाला शिवसेनेकडून देण्यात येणार आहे।